नमस्कार, मी वैद्य प्रशांत निंबाळकर. आज माझ्याकडे टेंभुर्णीहून एक रुग्ण आलाय. 15 दिवसापूर्वी माझ्याकडे रुग्ण आला होता. कांचन गुरुदेव लोंढे. त्यांना त्रास होता की त्यांच्या अंगावरती गांधे येणं, चगदाळे येणं, अंग खाजणं, डोकं जास्त खाजणं, पायावरती मोठे मोठे चट्टे उठणं. हे लक्षणं चालू झाल्यानंतर पेशंट माझ्याकडे बरेच दवाखाने करून आला. माझ्याकडे आल्यानंतर आपण त्यांना पोटातील औषधं दिली आणि आयुर्वेदामधील रक्तमोक्षण नावाचा हा उपचार जो असतो तो आपण त्यांच्यासाठी केला. तर आपण रुग्णांच्याच तोंडून ऐकू की त्यांना कसा काय फरक पडला. कांचनताई, कसं वाटतंय तुम्हाला, की आधी कसा फरक पडला तुम्हाला? हे आम्ही 10 वर्षापूर्वी डॉक्टरांकडे आलतो. त्याच्या आधी त्रास होत होता तेव्हा आम्ही टेंभुर्णीतल्या बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं. परत इथल्या ॲलोपॅथिक अकलूज मधल्या डॉक्टरांना पण दाखवलं. पण त्यांनी गोळ्या आणि पुण्याच्या पण त्वचारोग तज्ञांना दाखवलं. ओके. त्यांनी गोळ्या देतील तेवढ्या गोळ्या खाईपर्यंत थांबायचं. गोळ्या बंद झाल्या की परत चालू व्हायचं. ओके. 10 वर्षापूर्वी मी तुमच्याकडे आलो. ओके. आणि तेव्हा तुम्ही 15 दिवसाच्याच गोळ्या दिल्या, त्यातच राहिलं होतं. ओके. त्यानंतर 10 वर्षानंतर परत उद्भवलं, ते आता डायरेक्ट तुमच्याकडे आलो. ओके. आणि आता 10 वर्षानंतर आल्यानंतर आता पण 15 दिवसामध्ये कमी झालं. लगेच खाते झाला. पण तुम्हाला भेटायला येणं गरजेचं आहे. ओके. म्हणून आलो. म्हणजे तुम्ही पाहू शकता की शीतपित्त किंवा अंगावरती गांध्या चगदाळ्या ह्याला घाबरून न जाता केमिकलची किंवा ॲलोपॅथीची औषधांनीच फरक पडत नाही, तर आयुर्वेदाचे चांगले पथ्य पाळले, आयुर्वेदाची चांगली औषधं व्यवस्थित घेतली, चांगल्या वैद्यांना दाखवलं, तर नक्की आपल्याला ह्या शीतपित्त, आर्टिकेरिया सारख्या आजारामधून आपल्याला चांगल्या पद्धतीने बाहेर पडता येतं.